पौलाचे तिमथ्याला पहिले पत्र पौलाचे तिमथ्याला पहिले पत्र अध्याय 2. सार्वकालिक उपासनेबाबत सूचना. सार्वकालिक उपासनेबाबत सूचना. तर सर्वात प्रथम हा बोध मी करीतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी, राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांमध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले, याची साक्ष यथाकाळी द्यावयाची आहे. या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित मी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही. विश्वास व सत्य या संबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले. प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे. तसेच स्त्रियांनी स्वतः साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे. केस गुंफणे आणि सोने, मोते व मौल्यवान वस्त्रे यांनी नव्हे, तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियास शोभते तसे सत्कृत्याने आपणास शोभवावे. स्त्रीने सर्वस्वी अधीनतेने निमूटपणे शिकावे. स्त्रीला शिकविण्याची अथवा पुरुषावर धनीपण चालविण्याची परवानगी मी देत नाही. तिने निमूटपणे बसावे. कारण प्रथम आदाम घडला गेला, नंतर हव्वा. आणि आदाम भुलविला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली. तथापि मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रता ह्यात त्या राहिल्यास बालकाला जन्म देण्याच्या योगे त्यांचे तारण होईल.